सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय. मित्रांनो, मला एक सगळ्यात मोठा हा प्रश्न पडला आहे, ओबीसी म्हणजे नेमके कोण? आणि जे ओबीसी आहेत त्यांना तर माहिती आहे का आपण ओबीसी आहोत? हे ओबीसी रान उठवणारे हे खरंच ओबीसी आहेत का? मग जर खरंच ओबीसी आहेत, यांना का माहित नाही की आम्ही ओबीसी आहोत म्हणून? जे बाळासाहेब जे लढत आहेत, छगन भुजबळ साहेब जे लढत आहेत, हा जो लढा आहे ओबीसींचा, हा ओबीसी यांच्या पाठीमागे उभा राहील का? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण मुळात ओबीसीलाच माहित नाही की मी ओबीसी आहे. तो स्वतःला कट्टर हिंदू समजतो ओबीसी. आता मराठा समाजाला माहिती आहे मी मराठा आहे, तो जरांगे पाटलांच्या सोबत आहे. पण ओबीसी स्वतःला म्हणणारे कोण आहे तिथे? कोणी नाही. त्यांना माहीतच नाही की मुळात मी ओबीसी आहे, माझी कास्ट ओबीसी मध्ये येते आणि मी या कास्ट आहे, मी ओबीसी आहे. याची जनजागृती तुम्ही केली का? नाही केली तर का केली? का नाही केली? असं जर तुम्ही कोणाला ओबीसी म्हणजे फिरला तर तुमच्या पाठीमागं कुठलाही ओबीसी येणार नाही. 10-15 कार्यकर्ते सोडले तर ओबीसी मध्ये कमी जास्त म्हणजे तर 2000च्या वर जाती आहेत, पण त्या जाती स्वतःला ओबीसी म्हणून घ्यायला तयार नाहीत. आणि माझं म्हणणं स्पष्ट आहे, तर त्या ओबीसी त्या जातीसाठी या लोकांनी ओबीसी म्हणून विनाकारण स्वतःची एनर्जी वाया घालण्यात काय मतलब आहे? मला तर वाटत नाही की ओबीसी स्वतःला ओबीसी समजते आणि त्या ओबीसीला हे माहीत नाही की मी ओबीसी आहे, असं माझं मत आहे. पटलं तर व्हिडिओ शेअर करा, नाही पटलं तर डिलीट करा. जय भीम जय शिवराय.